सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीतील आका कोण? शिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या संगनमतानं बोगस शिक्षक भरती झाल्याचा होतोय आरोप। नागपूरमधील बोगस शिक्षक भरतीचं प्रकरण ताजं असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि स्कूल मॅनेजमेंट यांच्या संगनमतानं ही बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यासह मुंबईतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये हा बोगस भरती प्रकार झाल्याचा आरोप होतोय। सावंतवाडी तालुक्यातील शिक्षण संस्था असलेल्या या शिक्षण संस्थेच्या तब्बल 10 शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबईमध्ये आहेत। या शाळांमध्ये 10-15 वर्षांपासून बोगस शिक्षक भरतीचा प्रकार चालू आहे। पदे नसतानाही शिक्षक भरती केली जाते आणि प्रशासनाला हाताशी धरून मान्यता घेतल्या जातात असा गंभीर आरोप स्थानिकांनी केलाय। त्यामध्ये तब्बल 20 ते 30 शिक्षक बोगस भरती पद्धतीने लावले गेले असून 2022 पासून प्रत्यक्षात नियुक्ती देण्यात आली आणि 2010 पासून नियुक्ती दाखवून मर्यादा लाटण्याचा प्रकार करण्यात आला असा स्थानिकांचा आरोप आहे। मागील काही वर्षाच्या कोट्यावधी रुपयांचा फरकही काढण्याचा प्रयत्न केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अशा बोगस भरती प्रक्रियांची चौकशी करावी अशी मागणी संबंधितांनी केली आहे। त्या बोगस भरती प्रकरणातील आका कोण हे शोधून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। शासनाचे दर महिन्याला कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या या टोळीला गजाआड करावे, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका घाटमाथ्यावरील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हा सगळा गैरप्रकार होत असल्याचाही आरोप होत आहे, असाही दावा संबंधितांनी केलाय। या भरती प्रक्रियेतील आका नेमका कोण, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ, माजी संस्थाचालक, राजकीय पदाधिकारी यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। बांधा नवभारत शिक्षण संस्थेच्या एकूण 10 शाळा आहेत। त्या 10 शाळांमधील 7 शाळांमध्ये 30 शिक्षक बोगस भरती केलेले आहेत। शिक्षक बोगस म्हटल्यानंतर त्यांची भरती जी आहे ती अनियमित पद्धतीने, म्हणजे जिथे रिक्वायरमेंट नसताना त्या ठिकाणी खोट्या पद्धतीने, म्हणजे जिथे पदच नाही अशा ठिकाणी शिक्षकांच्या भरत्या केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने 30 शिक्षक त्या ठिकाणी भरलेले आहेत। 2012 साली जी पवित्र प्रणाली लागू केली सरकारने, म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्या कमी व्हायला लागल्या, शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले, असं ज्यावेळी झालं त्यावेळेला पवित्र प्रणालीतून शिक्षक अन्यत्र देण्याचं काम सुरू झालं किंवा दुसरीकडे असलेले शिक्षक त्या ठिकाणी, आणि भरती प्रक्रिया जी राबवली जायची संस्थांमार्फत ती बऱ्याच प्रमाणात नियंत्रित झाली। म्हणजे कसं, त्यांना मनाला वाटेल तसे शिक्षक वगैरे घेता येणं बंद झालं आणि त्यामुळे पूर्वी आपल्याकडे असे शिक्षक आहेत असं भासवून 2017 साली प्रत्यक्षात हे शिक्षक त्यांनी बॅकडेटेड दाखवून भरती केली। मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तसंच या संस्थेच्या एका शाळेवर, कुडासा आमच्या गावच्या शाळेवर स्कूल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होतो आणि त्यावेळेला मला ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे शहानिशा केली आणि माहितीच्या अधिकारात सर्व माहिती गोळा केली। तर मला असं स्पष्ट कळून आलं की हे सगळं जे आहे ते बोगस पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आमच्या शाळेमध्ये एक क्रीडा शिक्षक आहेत, सोमनाथ गोंधळी म्हणून, ते 2010 पासून प्रत्यक्ष शाळेत काम करतात आणि त्यानंतर अर्धवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती सुद्धा झाली होती आणि नंतर त्यांना पूर्णपणे डावलण्यात आलं आणि नवीनच शिक्षक भरती केली आणि त्यावेळेला आम्ही चौकशी केली। म्हणजे जुने शिक्षक असताना सुद्धा अशा पद्धतीने त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची आम्ही ज्यावेळी शहानिशा करायला गेलो, पाठपुरावा करायला गेलो, त्यावेळी लक्षात आलं की हे आर्थिक गैरव्यवहारातून बऱ्याच नेमणुका केल्यात आणि त्यांच्या जे प्रत्यक्ष खरे जे काम करणारे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला। आणि त्यावेळेला नंतर मी एकदा माननीय नितेश राणे साहेब आमदार होते, त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी हा विषय पहिल्यांदा 9 बोगस शिक्षक भरती समायोजनासाठी गेले होते, त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित केला होता आणि त्यावेळेला शिक्षण विभागाकडून शिक्षण अधिकारी कडूस म्हणत होते, अशोक कडूस, त्यांनी त्याच्यामध्ये हे बोगस आहेत हे क्लिअरली त्यांना मेन्शन करून सांगितलं होतं आणि त्यांना आम्ही घेणार नाहोत असंही म्हटलं होतं। पण प्रत्यक्षात सद्यस्थितीत त्या 9ही शिक्षक आज पगार घेत आहेत। 2018च्या दरम्यान बॅकडेटेड शिक्षक दाखवण्यात आले।
10 ते 12 या सालामध्ये आम्ही भरती केली असं भासवलं, खोटे कागदपत्र तयार केले, बनावट कागदपत्र तयार केले, बनावट रोस्टर तयार केला, बनावट त्यांची मान्यता दाखवल्या, एज्युकेशन ऑफिसमध्ये कोणताही यांचा पेपर नाही, प्रस्ताव नाही, अशा परिस्थितीत यांना मान्यता दिल्या असं दाखवून खोट्या ऑर्डर तयार केल्या आणि त्या ऑर्डरच्या माध्यमातून शालार्थ ID मिळवण्याचा प्रयत्न केला. शालार्थ ID मिळवण्यासाठी प्रस्ताव जे केले ते प्रस्ताव बोगस, सगळे माहितीचे अधिकार आम्ही घेतलेले आहेत, बोगस प्रस्ताव तयार केले, डेप्युटी डायरेक्टरची हातमिळवणी केली आणि काहीतरी आर्थिक व्यवहारातून हे सगळे त्यांनी न्याय मिळवला आहे किंवा हे शालार्थ ID मिळवले. आणि जून 2022 पासून या बोगस 22 शिक्षकांचं वेतन या बांधा नवभारतमध्ये सुरू आहे. हे बोगस शिक्षक आहेत, ज्याने हे असं करता नाही असतं, कारण ही नावाजलेली संस्था आहे. बांधा नवभारत ही एक नावाजलेली संस्था होती, दक्षिण रत्नागिरीमध्ये एक प्रसिद्ध संस्था होती. पण आज या संस्थेमध्ये असे बोगस आणि भ्रष्टाचारी जे काम करणारे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यामुळे हा सगळा घोटाळा निर्माण झालेला आहे. आणि पैशाच्या लोभापोटी हे बोगस शिक्षक या संस्थेमध्ये दाखवले गेलेत. यामध्ये मुख्याध्यापक आहेत, सहकारी, म्हणजे जे मुख्याध्यापक जे माजी आहेत, आजी आहेत, हे जे बोगस शिक्षक आहेत तेही सामील आहेत त्यामध्ये. काही शिक्षकांना हे बोगस आहे हे माहीत असून ते त्यामध्ये आलेले आहेत. काही जणांची फसवणूक झालेली आहे. पदाधिकारी आहेत, शिक्षण खात्याचे काही माणसं आहेत, जिल्हा परिषदचे पदाधिकारी सुद्धा यामध्ये काही सामील आहेत, वरील म्हणजे डेप्युटी डायरेक्टर कार्यालयातील कर्मचारी यामध्ये सामील आहेत. आणि असं हे एक रॅकेट आहे आणि रॅकेटच्या माध्यमातून हे मंत्रालयापर्यंत संपूर्ण रॅकेट पसरलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे बोगस शिक्षक काम करतायत आणि कोट्यावधी रुपये शासनाचे या पगारापोटी खर्च पडतायत. आणि त्यामुळे याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नागपूरप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बोगस शिक्षकांबद्दल एकंदरीत SIT वगैरे नेमावी आणि पूर्णपणे यांच्यावर फौजदारी गुन्हा कसा दाखल होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची एक विनंती आहे. सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग या 2 तालुक्यामध्ये 7 शाळांमध्ये हे बोगस शिक्षकांची भरती केलेली आहे. आणि हे शिक्षक कामावर नाहीत, पटावर नाहीत किंवा हजेरी पटावर नाही आहेत. त्या ठिकाणी जो संच मान्यतेप्रमाणे जो पट आहे त्याप्रमाणे शिक्षक काम करत आहेत आणि हे जादा यांचं वेतन काढलं जातं आहे. यांना कोणतेही काम या शाळेवर नाही आहे. असे या बांधा एकट्यामध्ये आहे, मडुरा आहे, डेगवे आहे, कोलझर आहे, भेडशी आहे, कुडासे आणि पिकुळे अशा एकूण 7 शाळा या बांधा संस्थेच्या बोगस शिक्षकामध्ये येत आहेत. पण धर्मादाय आयुक्ताने कोणती संस्था खरी, हे वाद जे आहे ते वाद अजून चालू आहेत. 1985 पासून हे वाद सुरू आहेत, ते वाद आजही आहेत. त्यामुळे या संस्थेला अस्तित्व नाही असं इकडे धर्मादाय आयुक्तांच्या पत्रावरून दिसतंय. आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे खरी संस्था कोणती असा प्रश्न धर्मादाय आयुक्ताच्या समोर आहे. आणि त्यामुळे शिक्षण खातंही यांना काही किंमत देत नाही आहेत. पण याने 2010 ते 12 या सालामध्ये आम्ही भरती केली अशी म्हणजे बोगस आणि बॅकडेटेड तारखा दाखवून हे बोगस शिक्षक भरलेले आहेत. आणि त्यामुळे शासनाचं किती नुकसान होत आहे, लोकांच्या ते करामधून किंवा लोकांच्या त्या पैशामधून यांचे हे पगार दिले जात आहेत. त्यामुळे शासनाने यात मोठ्या प्रमाणात लक्ष घालून हा जो काही भ्रष्टाचार आहे थांबवला पाहिजे आणि जे भ्रष्टाचार करणारे जे कोण संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची एक विनंती आहे. माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्रभारी मुख्याध्यापक आणि शेवटी 4 वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून एका ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी केली कुडासे येथे. आणि त्यामुळे मी आणि मध्यंतरच्या काळामध्ये मी 3 वर्ष या संस्थेच्या कोऑर्डिनेशन कमिटीचा सचिव होतो. त्यामुळे या संस्थेमध्ये चाललेले सगळे व्यवहार, कोण शिक्षक आहे, कोण खोटा आहे, कोण खरा आहे, ह्याची संपूर्ण माहिती मला आहे. आणि त्यामुळे हे ज्यावेळी माझ्या लक्षात आलं पहिल्यांदा 2018 साली की काही 9 शिक्षकांना याने समायोजन करण्याचा प्रयत्न केला, बोगस शिक्षकांचा. 9 बोगस शिक्षकांचं समायोजन करण्याची ज्यावेळी यादी प्रसिद्ध झाली शिक्षणाधिकाऱ्याकडून, ती बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की खऱ्या शिक्षकांवरून बोगस शिक्षकही समायोजनाला जात आहेत. त्यामुळे तत्कालीन शिक्षण मंत्री सन्माननीय विनोद तावडे साहेब यांच्याही आम्ही लक्षात आणून दिलं आणि तावडे साहेबांनी हे समायोजन थांबवलं. आणि तेव्हापासून सगळ्याच शिक्षण मंत्र्यांकडे आम्ही ही तक्रार केलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तक्रार दिलेली आहे. सध्याचे शिक्षण मंत्री जे आहेत दादाजी भुसे साहेब त्यांनाही आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यामध्ये. आणि त्यामुळे त्याचा यांनी विचार करावा. अनेक सुरू आहेत 2 गटामध्ये, आम्ही संस्था खरी आहोत की तुम्ही खरी आहोत अशा प्रकारचे धर्मादाय केसेस सुरू आहेत. अनेक वर्ष हे चाललेलं आहे. मध्यंतरी या संस्थेने 2005 साली बोगस विद्यार्थी दाखवून काही तुकड्या वाढवल्या, 6 तुकड्या वाढवल्या. आणि या 6 तुकड्यावर जे कर्मचारी नेमले त्यांचं 42,99,177
एवढी वसुली शासनाने यांच्यावर लावलेली होती, ती वसुली अजून शासनाने वसूल केलेली नाही आहे. आणि त्यामध्ये आम्ही शिक्षक भरडले गेलो, कारण जे विरोधी गट होता त्या गटाने आम्हाला आरोपी केले, 42 शिक्षकांना. त्या प्रकरणामध्ये आम्ही जामिनावर आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचं पुन्हा बोगस काम होऊ नये, या संस्थेकडून संस्था बदनाम होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने हे कधी कुठेतरी थांबेल यासाठी प्रयत्न करत होतो. पण याने अशा प्रकारे पैशाच्या लोभापोटी बोगस शिक्षकांची नेमणुका केल्या. त्यामध्ये कोणतरी त्यांना सामील आहेत, कोणतरी यामध्ये आका आहेत, आणि हे आका कोण आहेत याचा शोध शासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 1985 नोंद नसताना ही अशा प्रकारच्या मान्यता देणे हे फार मोठे चुकीचं आहे. आणि मुळात माझी शंका अशी आहे की शिक्षण विभागाकडे याबाबत कोणताही प्रस्तावच नाही या शिक्षकांचा. या शिक्षकांमध्ये जर कोणतेही प्रस्ताव नसताना फक्त यादी तयार केली आहे, फक्त मान्यतेच्या ऑर्डरी तयार केल्या आणि त्यांना शिक्षक म्हणून पुढे नेण्यात आलेलं आहे. शिक्षणाधिकाऱ्याकडून आम्हाला माहितीच्या अधिकाराची माहिती मिळाली, त्यामध्ये यांचा कोणताही कागदपत्र शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. उपोषणापासून आम्ही सुरुवात केली बांद्यातून, आणि सर्व निवेदना देऊनही मंत्रालयापर्यंत, प्रधान सचिवापर्यंत आम्ही निवेदना देतो आहोत, आयुक्तांना देतो आहोत, संचालकांना देतो आहोत, डेप्युटी डायरेक्टरला देतो आहोत, शिक्षणाधिकाऱ्यांना देतो आहोत. सातत्याने आमचा पाठपुरावा आहे. आता आम्ही मार्च महिन्यामध्ये जे निवेदन दिलं ते आम्ही सरळ म्हटलेलं आहे की आम्हाला मंत्रालयासमोर येऊन उपोषण करावं लागेल. जर शासनाने यावर काही दाद दिली नाही, काही कारवाई केली नाही, तर आम्ही मे महिन्यापर्यंत वाट बघणार आहोत. जून महिन्यामध्ये आम्ही सर्व लोकांना घेऊन, जे कोण माझ्याबरोबर येणार आहेत त्या सर्व लोकांना घेऊन उपोषणाची नोटीस आम्ही मंत्रालयात देणार आहोत. शिक्षणाधिकाऱ्याला बरेच वेळा भेटलो, तोपर्यंत आमचं तिकडे प्रशासन होतं. प्रशासन असल्यानंतर जिल्हा परिषद आम्ही आता माझी झालो, त्यामुळे तिथं असं दाद घेणारे असे कोण नाही आहेत. आणि प्रत्येक वेळेस अशी गेल्यानंतर शिवसाहेबांना भेटलो, कलेक्टर साहेबांना भेटलो, सर्वांना आम्ही नोटीसी दिल्या, प्रत्येकाला अर्ज दिले, पण त्याचा उपयोग काही होत नाही आहे. तरी आता शासन, आता फडणवीस साहेब आहेत, त्यामुळे आम्हाला खात्री आहे, आणि इकडे आमचे नितेश साहेब आहेत, ते लक्ष देतील आणि नक्की त्याला यातून निर्णय देतील असं आम्हाला आशा आहे. मी सरपंच असताना 2015 मला असं आढळून आलं की जे पहिले शिक्षक होते, जे कामावर होते, त्यांना डावलून हे नवीन शिक्षक नेमणूक केली. जे 15 वर्ष शाळेसाठी काम करतायत, अगदी म्हणजे थोडक्यात 5,000 वेतनवरती काम करतायत असं आढळून आलं. अक्षरशः त्यांची ही परिस्थिती होती की आशावर होते की पुढचं आमचं ते नेमणूक करणार म्हणून. तसं न होता नवीन शिक्षक आणून काहीतरी चिरी म्हणजे चांगल्यापैकी आर्थिक व्यवहार करून त्यांना नेमणूक केलेली आहे. असे बरेच शिक्षक जे आशावरचे होते त्यांच्या आशेचं किरण म्हणजे संपलेलं आहे.